प्रिय मित्रांनो, संत अंतोनीच्या नोवेनाचा हा पहिला दिवस आणि मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या दिवशी आपण टॉमी नावाच्या एका छोट्या बाळाची गोष्ट ऐकणार आहोत। हे छोटंसं बाळ ते फार हुशार होतं, परंतु त्याच्या आईने चुलीवरती पाण्याचं भांड ठेवलं आणि ती आतमध्ये गेली। आतमध्ये गेल्यानंतर ह्याने एक छोटंसं स्टूल घेतलं, त्या स्टूलवरती तो उभा राहिला आणि त्या भांड्यामध्ये त्याने उडी मारली आणि उडी मारता बरोबर आणि जोराने रडायला लागला। तेवढ्यात त्याची आई त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी आईने ते उचलून ती धावत धावत बोंबा मारत रस्त्यावर गेली आणि त्या रस्त्यावरती त्या ठिकाणी अंतोनी नावाचे फादर होते। त्या फादरांच्या समोर त्याने ते बाळ ठेवलं आणि ती ओक्सापोक्षी रडू लागली आणि सांगायला लागली, माझ्या बाळाला वाचवा। आणि त्यावेळेला प्रिय मित्रांनो, अंतोनी एक साधे धर्मगुरू म्हणून नवीन धर्मगुरू म्हणून आले होते। ह्या ठिकाणी माझ्या प्रिय बंधूंनो, त्याने देखील देवाकडे नम्रपणे प्रार्थना केली। देवाला सांगितलं, देवा हे छोटं बाळ आहे, ह्याला वाचव। आणि आश्चर्याची गोष्ट की त्यावेळेला ते बाळ रडायचं थांबलं आणि ते बरं झालं। प्रिय बंधूंनो, त्याच्या जीवनातील हा एक पहिला चमत्कार आहे, परंतु महत्वाची गोष्ट तो आपल्याला सांगतो आहे की मनुष्य हा आपल्या स्वतःच्या जीवनातील हृदय, आपलं हृदय देवाला जेव्हा देतो तेव्हा तो सर्व काही देतो आणि त्यामुळे चमत्कार होतात। ह्या अंतोनीने अगदी 8व्या वर्षापासून आपलं हृदय देवाला दिलं होतं आणि हे वाक्य त्याने 8व्या वर्षी जेव्हा पहिलं कम्युनियन स्वीकारलं तेव्हा त्याने ते ऐकलं होतं आणि त्या क्षणापासून त्याच्या जीवनात हा बदल झाला होता। प्रिय बंधू भगिनींनो, आज जेव्हा आपण विचार करतो की हा अंतोनी पुढे मोठा चमत्कार कसा बनेल हे आपल्याला ठाऊक नव्हतं, परंतु प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना जी शक्ती आणि सामर्थ्य दिलं त्यावरून तो एक चमत्कार करता झाला। एक गोष्ट आपण विसरता कामा नये की तो एका श्रीमंत घरातील होता। त्याचे आई वडील श्रीमंत होते, परंतु तो स्वतः नम्र, सेवाभावी आणि विशेषतः लोकांच्या वतीने देवाकडे प्रार्थना करणारा मुलगा होता। आणि अशा परिस्थितीत 15व्या वर्षी तो धर्मगुरू व्हायला गेला होता। धर्मगुरू जाताना त्याने संत अगस्टिन यांची जी सन्नरी आहे त्या सन्नरीत तो गेला होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये एक घटना घडली। ती घटना म्हणजे त्याने काही दिवसानंतर ऐकलं की मोरोक्को इथे फ्रान्सिस्कन धर्मगुरूंचे 5 धर्मगुरू ह्यांच्या माना कापून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। आणि तेव्हापासून त्याने ठरवलं की मी देखील त्याच संस्थेमध्ये जाणार आणि रक्तसाक्षी बनणार। प्रिय बंधू भगिनींनो, त्याचं स्वप्न होतं रक्तसाक्षी बनण्याचं, परंतु देवाचं ते स्वप्न नव्हतं। त्याची इच्छा होती मोरोक्कोला जायची, परंतु परमेश्वराची इच्छा होती त्याने पादुआला जायची। म्हणजे त्याचं स्वप्न, त्याच्या योजना ह्या देवाच्या योजना नव्हत्या आणि त्यामुळे त्याच्या जीवनात बदल होत गेले। एक गोष्ट आपण इथे विसरू शकत नाही की त्या ठिकाणी जेव्हा त्याच्या जीवनामध्ये हे बदल दिसून आले तेव्हा त्याने ठरवलं की देवाची इच्छा असेल तेच मी करेन आणि तो त्याप्रमाणे वागू लागला। ह्या ठिकाणी आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून चुकेल की हा संत अगस्टिन ह्यांच्या सन्नरीत असताना त्याने आपल्या स्वतःचं जीवन घडवलं होतं, परंतु ज्या वेळेला तो संत अगस्टिन म्हणून फ्रान्सिस्कन झाला त्या फ्रान्सिस्कनच्या वेळेला त्याच्या अंगावरती ते कपडे ठेवण्यात आले आणि त्या क्षणापासून तो वेगळा दिसू लागला। आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराची इच्छा त्याच्या जीवनामध्ये जी आहे तीच आपल्या जीवनात असावी म्हणून
आपण त्या देवाकडे प्रार्थना करूया.